अपघातमुक्त अकोला यासाठी प्रशासन सज्ज। माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी केली महामार्गावरील 10हून अधिक अपघात स्थळांची ब्लॅक स्पॉटची प्रत्यक्ष पाहणी, ठोस उपाययोजना निश्चित। EDAR ॲप ठरेल दिशादर्शक। दिनांक 20 एप्रिल 2026 अकोला जिल्ह्यात वाढत्या EDAR ॲपचा ॲक्शन मोड, रस्ते अपघाताच्या पार्श्वभूमीवर अपघातमुक्त अकोला हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रभावी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। नागरिकांच्या जीवित सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी अपघात प्रवण ठिकाणांची ब्लॅक स्पॉट प्रत्यक्ष पाहणी केली। यापूर्वी माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीस जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस अधीक्षक शाखा अकोला, महानगरपालिका उपायुक्त, राष्ट्रीय महानगरपालिका उपायुक्त, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, NHAI, प्रादेशिक परिवहन कार्यालय, RTO तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते। तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व EDAR प्रणालीशी संबंधित अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते। दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी या सर्व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुढील टप्पा म्हणून जिल्ह्यातील अपघातप्रवण ठिकाणांची संयुक्त पाहणी करण्यात आली। या पाहणीमध्ये माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्यासह RTO, जिल्हाधिकारी कार्यालय व महामार्ग प्रशासनाचे अधिकारी सहभागी झाले होते। यावेळी रिधोरा, व्याळा, कान्हेरी गवडी, बाळापूर पूल, बाळापूर पातूर नाका, खामखेड, धानेगाव फाटा, दिग्रस रोड, पातूर अकोला रोड या अपघातप्रवण ठिकाणांना भेट देऊन रस्त्यांची स्थिती, वळणांची धोकादायकता, वेग मर्यादा व नागरिकांची हालचाल यांचा सखोल अभ्यास करण्यात आला। या पाहणी दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन, पोलीस निरीक्षक मनोज बहुरे व ठाणेदार पातूर श्री हनुमंत डोपेवाड उपस्थित होते। पाहणी दरम्यान माननीय पोलीस अधीक्षकांनी जागेवरच खालील सूचना केल्या। ज्या ठिकाणी अपघातांची शक्यता जास्त आहे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवणे, रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर लावणे, अंधार असलेल्या भागात स्ट्रीट लाईट बसवणे, चेतावणी फलक लावणे व वेग मर्यादा स्पष्टपणे दर्शवणे, अपघाताची तीव्रता आणि वारंवारता कमी करण्यासाठी रस्ते दुरुस्ती, रस्त्यावरील जीवघेणे खड्डे तातडीने बुजवण्यात यावे, रात्रीच्या वेळी रस्ता स्पष्ट दिसावा याकरिता कॅट्स आय आणि ब्लिंकर्स बसवावे, वळणावर आणि गर्दीच्या ठिकाणी रंबर स्ट्रीम व वेगमर्यादा दर्शवणारे फलक लावण्यात यावे, वाहन चालकांना सतर्क करण्यासाठी इतर आवश्यक सूचना फलकांचे प्रमाण वाढवावे, अशा विविध उपाययोजनांवर चर्चा करून पुढील कारवाई निश्चित करण्यात आली। माननीय पोलीस अधीक्षकांनी अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले की रस्त्यावर वाहन चालवताना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर करावा, रोडवरील वाहतूक चिन्ह तसेच वेग मर्यादा हे नियम पाळावे, तसेच निसंकोचपणे अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करून त्यांना जवळच्या रुग्णालयात पोहोचावे। अपघातमुक्त अकोला हे केवळ प्रशासनाचे ध्येय नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे। नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे। नागरिकांच्या जीवित सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर असून सुरक्षित वाहतूक व्यवस्थेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन माननीय पोलीस अधीक्षकांनी केले आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।